नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्राच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते. आजचा एपिसोड सुद्धा जल्लोषाचा आहे. आजही जल्लोष होणार आहे. आज परीक्षक कुठली पदकं देणार नाहीत, पण महत्वाच्या सूचना मात्र असतील, आशीर्वाद मात्र असतील आणि असेल त्यांचं प्रेम. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं. मकरंद देशपांडे सर आणि मुग्धा गोडसे यांचं. परमेश्वर प्रत्येक ठिकाणी आहे म्हणतात, जळी स्थळी काष्ठी पाषाणी. यातलं आपला जो पुढचा संघ येतोय ना, त्यांना परमेश्वर हा मल्लखांबात दिसत असावा, कारण त्याशिवाय त्याची आराधना अशा प्रकारे करणं शक्यच नाही. मला तर वाटतं ते तपस्याच करत असावेत. खरंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मुंबईहून येत आहेत मिहीर खेडेकर आणि त्यांचे सहकारी. विश्वामित्र मेंढीची कन्या शकुंतला, गंध ऋषीने आश्रमात वाढवली तिला. आली ज्वालीत मला वय झालं 16, वय झालं 16. माईक जगाची रीत नव्हती वा तिला सांगतो मला. बरं, या मंचावरचा तुमचा हा शेवटचा परफॉर्मन्स आहे. कोण जिंकेल महाअंतिम फेरी? सर, कोणीही जिंकू दे, जो छान करेल त्या दिवशी तो जिंकेलच. एक नाव हवंय, एक नाव. ऋतुराज. मला तरी असं वाटतं. तुझा दृष्टिकोन बरोबर आहे. मला थोडासा वेगळं वाटतं. म्हणजे जर तू मला आज विचारलंस, आत्ताचा हा परफॉर्मन्स आणि ऋतुराजचा परफॉर्मन्स हा खूप उजवा आहे, याचा इम्पॅक्ट खूप जास्त आहे. मी सुद्धा ॲक्च्युली कम्प्लिटली अग्री विथ मॅक्स सर. कारण का आपण बघतोच आजच्या डे टू डे लाईफमध्ये एकटं चालायला कधी कधी सोपं जातं, पण जेव्हा एकत्र टीम वर्क असं जायचं असेल पुढे, मग गडबड होते, गोंधळ होतो, इगो क्लॅशेस सगळं. तर त्यामुळे टीम वर्क असणं हे गरजेचं आहे. ते ह्यांच्यात दिसतं. त्यामुळे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. बट आजचा परफॉर्मन्स मस्त झाला आणि आजचा ह्याच्यापेक्षा अजून छान करा. आणि तुम्ही तर यू गाईज रॉक ऑल द टाइम.
मजा आली मित्रा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. घेऊया. मराठी